नमस्कार पुणेकरांनो, आज आपण पुण्यामधल्या कोरेगावच्या एका अशा दुकानामध्ये आलेलो आहे जिथं तुम्हाला मोबाईल रिपेअर करून भेटतील, एक्सचेंज करून भेटतील आणि एक्सचेंज तसेच मोबाईल देऊन कॅश सुद्धा भेटतील। तुम्ही बघू शकता तिथं कस्टमर थांबलेले आहेत। हे चक्क यांचा मोबाईल डस्टबिन मध्ये फेकायला जात होते, पण यांना कळलं की या दुकानामध्ये मोबाईल फक्त 15 मिनिटांमध्ये रिपेअर करून चांगल्या प्रकारे दिले जातात, म्हणून हे इथं थांबलेले आहेत। आणि तुम्ही बघू शकता यांचा मोबाईल 15 मिनिटात रिपेअर झालेला आहे। बघू शकता किती चांगल्या कंडिशन मध्ये हा मोबाईल दिलेला आहे यांना रिपेअर करून। सर, हा मोबाईल तुम्हाला किती मिनिटात रिपेअर करून भेटला? फक्त हा मोबाईल 15 मिनिटांमध्ये रिपेअर करून भेटला आणि तुम्ही कस्टमरचे रिव्ह्यू सुद्धा घेऊ शकता। इथं फक्त आणि फक्त 15 मिनिटांमध्ये मोबाईल रिपेअर करून भेटतो। रिपेअरच नाही, इथं तुम्हाला मोबाईल एक्सचेंज करून नंतर जर तुम्हाला एकदम अडचण आणि एकदम इमर्जन्सी असेल तर तुम्हाला त्या टाइम मध्ये मोबाईल ठेवून कॅश सुद्धा दिली जाते। तर तुम्हाला एवढंच विश्वास बसत नसेल तर चला आणि दुकानात बघा। केपी मोबाईल मध्ये तुम्हाला एकदम कमी वेळामध्ये मोबाईल रिपेअर तसंच मोबाईल ठेवून कॅश सुद्धा दिली जाते। चला तुम्हाला दाखवते। हे केपी मोबाईल सेंटर आहे जे की पुण्याच्या कोरेगाव पार्क मध्ये आहे। चला तुम्हाला दाखवते मोबाईल। आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, इथं तुम्हाला सेकंड हँड मोबाईल सुद्धा दिले जातात। चला तुम्हाला दाखवते। तर मित्रांनो, इथं बघा किती कस्टमर थांबलेले आहेत। हे सगळे आणि सगळे फक्त मोबाईल रिपेअरिंग साठी थांबलेले आहेत। हॅलो सर। हाय। तर खरंच या दुकानामध्ये 15 मिनिटांमध्ये मोबाईल रिपेअरिंग करून भेटतो का? आम्ही आहे ना 99% मोबाईल आहे ना 15 मिनिटमध्ये रिपेअर करून देतो, पण एखाद मोबाईल असा असेल की त्यांचा पार्ट अवेलेबल नाही आहे तो आम्ही एक दिवस करून देतो। पण इथे एवढा स्टॉक आहे, ते डिस्प्लेचा रेडी स्टॉक आहे। इथे फोल्डर डिस्प्ले बदलतो आम्ही, 15 मिनिटात देतो। तर हे सगळे कस्टमर 15 मिनिटांमध्ये मोबाईल रिपेअर करून घेण्यासाठी थांबलेले आहेत का? याच्यामध्ये आहे ना 3 ग्राहक आहे ना मोबाईल सोडून गेलेले आहे चाय पाणीसाठी, आणि हे नवीन मोबाईलचे कस्टमर आहे। तर मित्रांनो, बघू शकतात 15 मिनिटांमध्ये मोबाईल रिपेअर करून घेण्यासाठी इथं 1 2 3 4 5 6 कस्टमर थांबलेले आहेत। सर, या दुकानात रिपेअरिंग तसंच सेकंड हँड मोबाईल सुद्धा अवेलेबल आहेत का? आम्ही सेकंड हँड मोबाईल विकता पण आहे आणि सेकंड हँड मोबाईल घेता पण आहे। तुमच्याकडे कधी पैशाची गरज पडली तर तुम्हाला हातात 20,000 25,000 30,000 40,000चा फोन आहे, तो आम्ही तुम्हाला आहे ना आम्ही फोन खरीदतो आणि ताबडतोब पैसे देतो आम्ही। आणि फोन तुम्ही आम्हाला देताना आम्ही असा एक रसीद बनवतो, तो हे रसीद आहे ना तुम्हाला एक सिक्युरिटी आहे। हा रसीद आहे ना तुम्हाला भेटेल, घरी जाऊन तुम्ही निश्चिंतपणे झोपू शकता। कुठलीही पण दुकानमध्ये तुम्हाला मोबाईल विकताना रसीद भेटेल नाही, आम्ही तुम्हाला आहे ना प्रॉपर रसीद देणार। तर मित्रांनो, इथं तुम्हाला मोबाईल विकता पण येतं आणि सेकंड हँड मोबाईल घेता पण येतं। जर कुठली इमर्जन्सी अडचण असेल तर तुम्हाला इथं मोबाईल देऊन कॅश घेता येते आणि तुमचा मोबाईल इथं विकून तुम्हाला कॅश पण भेटेल आणि यांच्याकडून तुम्हाला मोबाईल पण भेटेल। तर तुम्हाला काय वाटते, हे सगळे मोबाईल आहेत? मोबाईल नाहीत, तर इथं इतके कस्टमर मोबाईल रिपेअर करून गेलेले आहेत की त्यांनी त्यांचा जुना डिस्प्ले इथंच असा सोडून गेलेला आहे। तर हे सगळे डिस्प्ले जे दिसत आहेत हे तुम्हाला कस्टमर लोकांनी मोबाईल त्यांचा रिपेअर करून घेऊन गेल्याच्या नंतर सोडून गेलेले डिस्प्ले आहेत। तर अजून काय काय डिमांड आहे इथं कस्टमरची? हे बघा, हे आता आहे ना आता रिपेअर करून ठेवलेले मोबाईल आहे। हे सगळे मोबाईल रिपेअर करून ठेवलेले आहेत। हे रिसेंटली रिपेअर म्हणजे की एक 8-10 दिवस मध्ये काही लोक घेतले नाही ते मोबाईल इथे ठेवलेले। तर मित्रांनो, हे बघा इथं रिपेअर केलेले किती मोबाईल बघू शकतात। हे अवघ्या फक्त 8 ते 10 दिवसामध्ये रिपेअर करून ठेवलेले मोबाईल आहेत। तुम्ही बघू शकतात किती चांगल्या कंडिशन मध्ये रिपेअर करून ठेवलेले आहेत या काकांनी। तर यांना आपण विचारूया हे मोबाईल किती दिवसामध्ये रिपेअर करून ठेवलेत यांनी। काही कस्टमर आहे ना इमिडिएट न घेताना इथे सोडून जाते। ते मोबाईलचे हा मोबाईल ते कस्टमरचे हा मोबाईल आहे, तो हा मोबाईल रिसेंटली रिपेअर्ड आहे, जास्त दिवस जुने नाही आहे। आणि काही लोक 15 मिनिट मध्ये बसून मोबाईल रिपेअर करून जाते। म्हणजे ज्यांना मोबाईल एकदम अर्जंट मध्ये रिपेअर करून पाहिजे त्यांना हे काका फक्त आणि फक्त 15 मिनिटांमध्ये मोबाईल रिपेअर करून देतात। आणि ज्यांना जास्तच इमर्जन्सी आहे, खूपच आणि खूप जास्त नुकसान झाले मोबाईलचं, त्यांना मॅक्झिमम हार्डली काका हे मोबाईल फक्त एका दिवसामध्ये रिपेअर करून देतात। तर मित्रांनो, एका दिवसामध्ये अर्जंट जास्त नुकसान झालेले मोबाईल बघू शकतात किती चांगल्या कंडिशन मध्ये या काकांनी रिपेअर करून ठेवलेले आहेत। आम्ही जुने मोबाईल घेतो, पण तुम्हाला कधी पैशाची गरज लागली अर्जंट कुठे पण
काही काही ॲक्सिडेंट झाला काहीही झाला तो मोबाईल आम्ही घेतो पण विकतो पण. आणि तुम्ही मोबाईल विकताना आम्ही तुम्हाला आहे ना असा एक पावती देणार. तर हे पावती आहे ना तुम्ही मोबाईल इथे विकलेला आहे ते प्रूफ आहे. तर तुम्हाला आहे ना डोक्याला कधी पुढे त्रास होणार नाही. तर मित्रांनो, मोबाईल तुम्ही विकल्यास मोबाईलचं काय होईल, मोबाईल आपला सिक्युअर राहील का नाही, आपला डेटा कुठं जाईल काय नाही, याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. कारण ही पावती या गोष्टीचं प्रूफ आहे की तुमचा मोबाईल एकदम सिक्युअर आहे आणि एकदम म्हणजे तुमच्या मोबाईलला काहीच होणार नाही, तुमचा डेटा कोणी चोरी करू शकणार नाही आणि तुम्ही शांतपणे आणि एकदम इझिली मोबाईल इथं ठेवून जाऊ शकता. थँक्यू. अजून एक गोष्ट मॅडम, आम्ही मोबाईल घेताना पूर्णपणे तुमच्या मोबाईल सगळे गोष्ट ना आम्ही डिलीट करतो. सगळे आम्ही नवीन मोबाईलसारखं करून नंतर आम्ही काउंटरमध्ये ठेवतो. आणि जुन्या मोबाईल आम्ही विकतोय ते पुढे एक व्हिडिओ आम्ही टाकलेला आहे यूट्यूबवर, ते पण तुम्ही पाहू शकता. हा सगळे फॅसिलिटीसाठी आपला मेन रोडवर दुकान आहे, कोरेगाव पार्क समोर बंड गार्डन, केपी मोबाईल. आमची बिल्डिंग का नाव आहे शांग्रीला गार्डन, शॉप नंबर 5. तर मग मित्रांनो, लवकरच भेट द्या पुण्यामध्ये कोरेगाव पार्क, केपी मोबाईल शॉप. थँक्यू.